115 धावांचं जे डोंगर होतं, हायेस्ट स्कोर आहे या स्पर्धेमधला, या टुर्नामेंटमधला, हा तोडला जाईल का? कारण की विस्फोटक फलंदाज जर पाहिला तर पवनसुत नवली संघामध्ये देखील आहेत आणि नक्कीच 2 विस्फोटक फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना 2 तुषारची जोडी, एका बाजूला पाहिला तर तुषार गरत, दुसऱ्या बाजूला पाहिला तर तुषार मोरे, एका बाजूला पाहिला तर कूल माइंडेड खेळणारा हा एक तंत्रशुद्ध फटकेबाजी खेळणारा तुषार गरत आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला घातक फलंदाजी करणारा तुषार मोरे याला आपण पाहतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिग टफ फाईट आहे कारण की समोरचा जर संघ पाहिला तर आई गावदेवी या संघाला देखील चॅलेंज असणार आहे. कारण की जरी घरचं मैदान असलं, आपण जरी यजमान असलो इथे, तरीही त्यांच्या विरोधात कुठेतरी दडपणाच्या खाली खेळावं लागेल. हे दडपण कुठेतरी नक्कीच पाहायला मिळेल का पहिल्या षटकापासनं? जर तर साहिल गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये जबरदस्त पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 5 धावा पॉवर प्लेच्या त्या षटकामध्ये नक्कीच दिल्या गेल्या होत्या. 2 षटक त्यांनी हाताळले होते. 2 षटकामध्ये जर विचार केला साहिलच्या तर तब्बल 20 धावा या साहिलच्या गोलंदाजीतून आल्या होत्या. आता मात्र त्याच्यासाठी देखील चॅलेंज असणार आहे, कारण समोर जर पाहिला तर घातकी फलंदाज म्हणून तुषार मोरेला आपण पाहतोय. खूप फटके जर पाहिले तर खूप मोठे फटके त्याच्या बॅट मधून येत असतात. आज मात्र इथे आपल्या होम मैदानावर कशा प्रकारची कार्य करेल? स्ट्राईकवर आपण पाहतोय तुषार मोरे आणि नॉन स्ट्राईक एंडला तुषार गरत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पंच सज्ज आहेत आणि आमचा प्रेक्षक वर्ग देखील सज्ज आहेत. या मॅचला जास्त पसंती मिळणार आहे. पहिला चेंडू, बॅटीची इनसाइड एज लागते. चेंडू थोडक्यात जर पाहिलं तर एसटीच्या बाजूला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर आघात करण्याचं काम या ठिकाणी करत असताना कुठेतरी चुकले गेले, मिस टाइम झाला आणि तदनंतर पाहिलं तर पहिला चेंडू सिंगल रन साठी स्ट्राईक रोटेट होते. एकेरी धाव या ठिकाणी नक्कीच घेतली जाते. होम मैदानावर खेळतायत. आपल्या मैदानाचा पुरेपूर आढावा त्यांना आहे दोन्ही बॅटरला. तुषार गरत, क्या बात आहे, पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार केलाय. इथून मात्र षटकार जातोय. जबरदस्त मात्र फटका पाहायला मिळाला. तुषार गरजच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस केला. पहिल्या चेंडूवर आक्रमकता या ठिकाणी दर्शवतोय. येणारे चेंडू कसे असणार आहेत? साहिल पुन्हा एकदा. आता मात्र बॅकफुटला गेले. पंच केल्या चेंडूला. पॉइंट रिजन मध्ये खेळला जातोय. चेंडू डीप मध्ये जातोय आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. 2 चेंडू मध्ये 10 धावा या ठिकाणी आतापर्यंत या षटकामध्ये. नक्कीच एक चौकार एक षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. 11 धावा स्कोरबोर्डवर आहेत. तुषार गरत मात्र या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करत असताना. शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र नक्कीच वळून मारायचा होता, पूर्णपणे वळले नाही. त्या कारणास्तव सिंगल रन साठी जाईल. एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. या एकेरी धावाच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 12 धावा आतापर्यंत जमवले जात आहेत. 2 बॅटर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गेले आहेत. एक पार्टनरशिप चांगली बिल्ड करणं खूप गरजेचं असेल. ओहो, इथे मात्र लाभ केलाय. चेंडू हवेत जास्त आहे. गडी मात्र बाद होईल. मोठा फटका मारण्याच्या नादात कुठेतरी बॅलन्स करू शकले नाही. चेंडू प्रॉपरली बॅटवर आला नव्हता. मिस टाइम झाला आणि तदनंतर सुरेख झेल त्या ठिकाणी धनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला झेल टिपला गेला आणि पहिला ब्रेक थ्रू, पहिला गडीचं पतन होताना आपण पाहतोय पवनसुत नवली संघाचा. नक्कीच थोडीशी नाराजी व्यक्त करतील. ज्या पद्धतीने खेळायचा होता फटका मिस टाइम झाला. थोडासा वर चढला चेंडू. बॅटीचा प्रॉपरली टायमिंग भेटला नाही आणि तेच कारण बनलं. इथे मात्र गडी बाद होतोय. पहिला गडी बाद झाला आणि धावसंख्या जर पाहिला तर स्कोरबोर्डवर लागली जाते 12 धावा.
आता मात्र नक्कीच तुषार बाद झाल्यानंतर करण मोरे त्याचेच बंधू मैदानाच्या आतमध्ये रन मशीन म्हणून ओळखली जाते नवली गावाची. ही मात्र आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्याची रन मशीन आहे. ज्या पद्धतीने खेळलं जातंय अनेक वर्ष जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतोय गुजरातमध्ये जास्तीत जास्त खेळला हा खेळाडू आज मात्र आपल्या स्वतःच्या मैदानावर खेळतोय. ओहो सुरेख फटका आहे. चेंडू हवेत होता मात्र नोमॅन्स लँडला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल्स होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 13 धावा स्कोरबोर्डवर लागले जाते. तुषारने कुठ स्टार्ट केलंय. तुषार गरजचा विचार केला तर पहिला चेंडू फेस केला, षटकार मारला, तदनंतर चौकार मारला, सिंगल रन्स काढून मात्र तुषारला स्ट्राईक दिली होती आणि धावसंख्या ही थोडीशी कुठेतरी आता मात्र वाढवायचं काम केलं गेलं होतं तुषार गरजच्या माध्यमातून. एक विकेट नक्कीच आला तो म्हणजे पवनसुत नवली संघाचा. थोडस दडपण पाहिलं गेलं मात्र बघूया जर पाहिलं तर करण मोरेला आपण पाहतोय पुण्याचे एकदा षटक क्रमांक दुसरं साहिल सुनील असेल गोलंदाजी मार्कवर. पहिलं साहिलने षटक हाताळलं होतं, आता मात्र सुनील येतोय. करणसाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू पॉवर प्लेचा. ओहो लेफ्ट केलाय चेंडूला. इथे मात्र चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. क्या बात आहे. आता मात्र थोडंसं हवेचा सहाय्य मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने फटका होता प्रॉपरली ज्या पद्धतीने फटका पाहिजे होता तो प्रॉपरली टायमिंग नव्हता मात्र सुरेख पद्धतीने चेंडू सीमारेषे पार केला गेला. 6 धावांनी धावसंख्या वाढली जाते. आता मात्र थोडासा स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर पाहिलं तर फाईन लेग चेंडू क्लिअर करेल का नाही मात्र स्टॉप केले जाते. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव देखील कंप्लीट करताना 3 धावा या ठिकाणी जमवले जात आहेत. 3 धावा कंप्लीट करतायत. खूप चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाचा आढावा घेतला तर या मैदानावर 4 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आहेत. मागचा तो सामना आपण पाहिला साई एकता बिरवाडी संघाचा, कारण की एकूण धावांचा जर विचार केला तर 4 धावा ह्या धावून पळून काढल्या होत्या आणि एक चेंडूचा विचार केला तर एका चेंडूमध्ये 9 धावा देखील आल्या होत्या. ओहो चेंडू सुरेख फेकला जातोय. चेंडू फेकल्यानंतर जा पहा खालच्या लेवलला राहतोय चेंडू आणि तेच कारण बनतंय डॉट चेंडू होण्याचा. हे पिच नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पिच बनवलंय मैदानाच्या आतमध्ये खूप मेहनत घेतली होती. रोलरच्या माध्यमातून आपण हा पिच जबरदस्त सपाटीकरण आपण पाहतोय आणि त्यावर चेंडू जे आदळत आहेत. आहा इथे मात्र फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी ही ताकद आहे तुषार गरजची. याला जास्त वेळ आपण शांत ठेवू शकणार नाहीयेत. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत ठीक आहे मात्र एकदा जर फलंदाजी झाली तर मात्र त्याला शांत ठेवणं खूप कठीण जात आहे. आता मात्र 10 धावा जे वाढले जात आहेत 6 धावांनी 28 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 28 धावा. इथून मात्र पाहतोय अहो इथे जीवनदान दिलेलं जाईल. क्षेत्ररक्षक पाहिलं तर पंकज खेळायचं होतं कव्हरच्या रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मात्र शॉट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सोपा झेल होता मात्र झेल सोडलाय आणि या झेल सोडीचे परिणाम आपण नक्कीच पाहणार आहोत. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. जीवनदान दिल्यानंतर संधी दिल्यानंतर संधीचं सोनं कसं करावं ते मात्र इथून दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतंय. तुषार गरज जबरदस्त मात्र आक्रमकता वापरले आतापर्यंत. तुषार गरजच्या बॅट मधून जर पाहिलं तर 3 षटकार पाहायला मिळत आहेत. एकूण धावांचा विचार केला तर 34 धावा स्कोरबोर्डवर. प्रशांत शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा आणि तिथून मात्र या सामन्याचा आनंद घ्या. कारण की सामना हा माहितीये जबरदस्त रीतीने रंगलाय मात्र ऊन खूप आहे सर. त्यासाठी निवेदन असेल आपल्याला की आपण या मुख्य मंचावर बसून या सामन्याचा आनंद घ्या. तर पुण्याच एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर साहिल, ज्याने पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या. दुसरा षटक जर पाहिलं तर सुनील याचा ज्याने 21 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र बघूया पॉवर प्ले कंप्लीट झालाय. क्षेत्ररक्षक दूरवर तैनात आहेत. ओहो क्या बात आहे. प्रॉपर टायमिंग. इथे मात्र म्हणेन मी प्रॉपर टायमिंग भेटला आणि चेंडू लांबवर नक्कीच रस्त्यावर जाऊन पडला जातोय.
तिथून मात्र आपण पाहतोय चेंडू परत येतोय. धन्यवाद प्रेक्षक वर्ग. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी देखील असणं खूप गरजेचं असते. जेव्हा जेव्हा चेंडू मैदानाच्या बाहेर जातात प्रेक्षक वर्ग ही मदत करत असतात, त्यांच्यासाठी देखील धन्यवाद म्हणेन. या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय तर नक्कीच करत असतात, मात्र मदत देखील त्यांच्याकडून होत असते. इथे मात्र आपण पाहतोय 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 40 धावा. तब्बल जर पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3 पहिला चेंडूचा खेळ. पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय करण मोरे यांनी. हा देखील फटका लाभ केलाय चेंडूला. इथे मात्र चेंडू अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. हा जीवनदान असणार आहे का? येस नक्कीच मी म्हणेन, कारण की चेंडू ज्या पद्धतीने फेकला होता, चेंडू हाताला लागला आणि एक झेल जर पाहिला तर सोडला जातोय. दोन्ही बॅटरला एक एक जीवनदान दिलंय. तुषार गरतला ज्या पद्धतीने आपण पाहिलं जीवनदान दिलं आणि आता मात्र धनेशने हा देखील करण मोरेला जीवनदान देताना शरीरापासून दूर फेकला जातोय. मात्र जी वाईट लाईन आहे तिच्या बाहेर चेंडू फेकला गेला आणि तेच पंचांनी धरलं आणि वाईट करार दिला. एक्स्ट्राच्या रूपाने धावा येतील. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आता मात्र 42 धावा. रन्स मात्र वेगाने येत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. हा देखील चेंडू आपण पाहतोय थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र चेंडूवर क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. अमित याला पाहिलं आपण आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू रन्स 1 मिळेल. एका रनने धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा आतापर्यंत जमवले. 3 चेंडूचा खेळ झालाय. 43 धावा. तिसरे षटक म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सॉरी, या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे. आपण जर झेल पकडला तर 20 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. धीरज मोरे यांच्याकडून नक्कीच थंडावा करू शकतायत. जी आईस्क्रीमची गाडी आहे आईस्क्रीम देखील खाऊ शकतायत. तदनंतर लिंबू सरबत आहे ते देखील आपण पिऊ शकतायत. हे मात्र पारितोषिक लावेल. प्रेक्षकांसाठी मात्र हे कॅश प्राइज असेल. तुम्ही झेल पकडा आणि कॅश प्राइज घ्या. थोड्या वेळाने हे प्राइज वाढेल, यात काही मात्र शंका नाहीये. तर धावसंख्या 45 धावा. पुण्याचे एकदा करण स्विप केलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने. आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केले. दुसरी धाव इथे मात्र धावा नक्कीच येत आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 47 धावा स्कोरबोर्डवर लागले होत आहेत. षटक क्रमांक जर पाहिला तर 3रा षटक कंप्लीट होत आहेत. अजून जर पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावा आल्या आहेत पहा. खूप मोठ्या वेगाने धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानावर. याचा उच्चांक जर पाहिला तर 115 धावांचा उच्चांक आहे. तो उच्चांक कुठेतरी तोडता येईल का पवनसुत नवलीच्या फलंदाजाला? कारण की चांगले बॅटर अजूनही मैदानाच्या बाहेर आहेत. प्रणय गरज सारखा एक हार्ड हिटर देखील फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. तदनंतर पाहिलं तर यतीन आज मात्र दिसत नाहीये. नक्कीच मी बघत होतो मात्र यतीन नाहीये. थोडेसे खंत निर्माण जाते. कारण यतीन सारखा बॅटर जर पाहिला तर ओपनिंग फलंदाज म्हणून नक्कीच फोन केलाय, येणार आहे हे कळवतोय. मात्र बॅटर जर पाहिलं तर इथे मात्र तुटून पडलायत. एका बाजूला पाहिलं तर मिस्टर नक्कीच आपण पाहतोय तुषार आणि दुसऱ्या बाजूला करण. ही जोडी एक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कारण आतापर्यंत हिट लावलेत त्यांनी 2 फलंदाजांनी. हा देखील चेंडू थोडासा शरीरापासून दूर फेकण्याचा काम या ठिकाणी करतोय मिस्टर अजय. वाईट चेंडू येतोय. अवांतर धाव आणि जाणीव आहे तुषार सारख्या फलंदाजाला. जर आपण स्लॉट मध्ये चेंडू जर त्याच्या लडार मध्ये जर चेंडू देतील तर आपल्याला फटकेबाजी मिळेलच. हे अजयचं नक्कीच लक्ष असेल की जास्तीत जास्त लांब खेळवावं. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम अशा पद्धतीचे चेंडू हाताळावे लागतील. ब्लॉक ऑन लाईन ज्याला म्हटलं जातंय, व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातंय, ते यॉर्कर लाईनची पद्धत वापरावी लागेल. कुठेतरी मोठे फलके पासनं वंचित राहायचं असेल तर. कारण येणारे चेंडू जर पाहिलं तर
हाणामारी करतील यात काही वाद नाहीये. दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर जे प्रयत्न करतायत. आहा इथे मात्र मिस टाइम होतोय. चेंडूला सिंगल रन्स मध्ये नक्कीच कन्वर्ट करेल. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आता मात्र 2 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत आणि धावांची संख्या पाहिली तर संघाच्या 50 धावा कंप्लीट होत आहेत. जोरदार टाळ्या नक्कीच संघासाठी. 50 धावा कंप्लीट केलाय. एखादा संघ जेव्हा जेव्हा आपण मैदानात उतरवतोय 50 धावा कंप्लीट केल्यानंतर थोडंसं आनंदाचं वातावरण असतं कारण एक टफ फाईट स्कोअर. इथे मात्र पहा चेंडूला फेकून दिलाय. एकदा चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. क्या बात आहे. तुषार गरत नावाचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. येस चेंडू द्यायचा आहे. नवीन चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल. खूप चांगल्या पद्धतीने फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषे पार. ताकदीचा पुरेपूर उपयोग आहे कारण की तुषारकडे ती क्षमता आहे जबरदस्त. मात्र फटकेबाजी समोरच्या दिशेने हा देखील उडवला आहे. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. क्या बात आहे. तुषार नावाचा आणखीन एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. येतोय षटकार. एस डीजे 5 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार गरजच्या बॅट मधून जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. इथे मात्र पाहिलं जातोय लाईन थोडीशी खराब आहे. पुन्हा एकदा टाकावा लागेल. चेंडू पनिश करतायत पंच. या ठिकाणी जर पाहिलं तर रितेश कदम सर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लाफ्ट केला चेंडूला. इथे मात्र जाईल 6 धावांसाठी. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू 6 धावांसाठी निघून जातोय. जबरदस्त प्रहार केला जातोय. पहा येणारे चेंडू जर जेवढे शिल्लक आहेत तेवढ्या चेंडूवर मोठे फटकेबाजी मारण्याचं काम या ठिकाणी तुषार गरत करीन यात काही शंका नाही आहे कारण की जाणीव आहे त्याला. आपलं मैदान आहे, स्वतःचं मैदान आहे आणि स्वतःचं मैदान गाजवताना जी मजा येते ती कुठल्याच मैदानावर येत नाही. नक्कीच आपण पाहतोय 13 चेंडू मध्ये 44 धावा. क्या बात आहे. हा देखील जर षटकार आला हो तर मात्र गुस्टाफ कुट या ठिकाणी टाळ्यांनी नक्कीच स्वागत केलं जातंय. ज्या पद्धतीने चेंडू अडवलाय. जरूर जरी संघ अपोजिटचा असला मात्र केलेले कार्य खूप चांगलं आहे. 4 षटक कंप्लीट झाले आहेत. 70 धावा स्कोरबोर्डवर आहेत. खूप वेगाने धावा जमवल्या आहेत. प्रत्येक गोलंदाजाचं पिस उडवले आहेत हे सांगायला काही हरकत नाही. पहिलं षटक आपण पाहिलं जे साहिलने हाताळलं 13 धावा दिल्या. तदनंतर सुनील आला 21 धावांचं खर्चीकरण केलं. पुन्हा एकदा साहिल आला पुन्हा एकदा 13 धावा दिल्या आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर अजय येतोय ज्याने 23 धावा खर्च केल्यात. खर्च जास्त आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच आई गवराई संघाचं. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुनील येईल. आता मात्र शरीरापासून पुन्हा एकदा लांब फेकण्याचा बॅट पासून लांब फेकला होता. चेंडू मात्र बॅटने खेळून काढला. सिंगल रन्स येईल. या सिंगल रन्सच्या बरोबर धावसंख्या 71 धावा. अजूनही जर पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत. या 11 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील कारण की रन मशीन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला कुल माइंडेड मात्र जबरदस्त फटकेबाजी मारणारा हा खेळाडू पहा. क्या बात आहे. इथे मात्र चेंडू आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. करण मोरे नावाचा हा देखील एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मी मोठा फटका मारीन हे ध्येय आता मात्र मनामध्ये आहे दोन्ही बॅटरच्या कारण की प्रत्येक चेंडूवर हाणामारी केली जाते आणि आनंद लुटला जातोय. नक्कीच खेळाडू कक्षामध्ये नक्कीच जाणीव आहे. तुषार बाद झाल्यानंतर तुषार आता मात्र नक्कीच आनंद घेतोय मैदानाच्या बाहेर की 2 बॅटर जे खेळतायत जबरदस्त रीतीने. पुन्हा एकदा क्या बात आहे. क्लास जबरदस्त खोदून काढलाय चेंडूला. हे वाट आपल्याला पाहायला मिळतंय. 6 धावांची धावसंख्या होईल ती म्हणजेच
83 धावा. करणचा जर विचार केला तर करण मोरे रन मशीन 10 चेंडूमध्ये 33 धावा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. कालच्या दिवसात जर पाहिलं तर दर्शनची जी खेळी पाहिली होती ज्याने नक्कीच 56 धावा या मैदानावर हाफ सेंचुरी पूर्ण केली होती. आज मात्र हे दोन बॅटर आपल्याला या मैदानावर स्वतःच्या मैदानावर हाफ सेंचुरी पूर्ण करतील का? पुन्हा एकदा लाफ्ट केलं चेंडूला, टायमिंग नाहीये. नक्कीच आपण पाहतोय थोडस चुकले गेले, प्रॉपर टायमिंग भेटला नाही, चेंडू एलिव्हेशन भेटला नाही. त्यानंतर पाहिलं तर गडीचं पतन होताना मिस्टर करण मोरे बॅक टू द डग आउट. या ऐकूया आपण सुमधुर संगीतला आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पालघरची रन मशीन 11 चेंडू आणि 33 धावांची जबरदस्त फलंदाजी करताना इथे मात्र जर पाहिलं तर नक्कीच 50 धावा पूर्ण करायला हव्या होत्या. मात्र नशीब असते, कधी कधी आपण पाहतोय लक फॅक्टर असतो आणि लक फॅक्टर मध्ये कधी कधी 1% जर नशीब नसला तर त्या ठिकाणी वेगळं स्वरूप पाहायला मिळतोय. तेच झालं. बॅट नक्कीच मारायचं होतं मोठा फटका, मात्र ज्या पद्धतीने चेंडू फसला गेला आणि चेंडू हवेत राहिला, सुरेख झेल मात्र टिपला गेला. तर प्रणय घरात आपल्याला पाहायला मिळतील बॅटर. ओहो, आले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेत आहे. इथे मात्र जज केलं नव्हतं चेंडूला प्रॉपरली आणि तदनंतर पाहिलं तर झेल सोडला जातोय. पहा, आतापर्यंत जर पाहिलं तर तुषार मोरेला नक्कीच जीवनदान दिलं नव्हतं. मात्र तिन्ही फलंदाजाला, करण मोरे असो किंवा तुषार घरत किंवा जर पाहिलं तर मिस्टर प्रणय घरत, याला देखील जीवनदान दिलं जात आहे. क्या बात आहे, फ्लिक केला चेंडू. इथे मात्र जबरदस्त फटका आणि आपल्या 50 धावा पूर्ण करतोय. यस, तुषार घरत नावाचा ब्रँडेड आपण पाहतोय. इथे मात्र बॅट नक्कीच दाखवायची आहे युट्यूबला, कारण की 50 धावा आपल्या स्वतःच्या मैदानावर काय खेळलाय. 52 धावा झाल्यात टोटल 16 चेंडू मध्ये 52 धावा आणि एक लांबवर लांब षटकार पाहायला मिळाला. यस, चेंडू द्यायचा आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर स्कोरबोर्ड वर धावसंख्या होते 90 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय आतापर्यंत 5वं कंप्लीट झालाय. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर अमित येतोय. याआधी देखील जर पाहिलं तर सुनीलने 2 षटक आपले स्पेल पूर्ण केलं. एका षटकामध्ये बघितलं तर 21, दुसऱ्या षटकामध्ये 20, म्हणजे तब्बल 2 षटकामध्ये 41 धावा खर्च करण्याचा या ठिकाणी पाहायला मिळाला खर्च करताना. तर प्रणय घरत देखील फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र खाडे खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू खाली राहिला गेला आणि तेच कारण बनलं डॉट चेंडू येताना. जर पाहिलं तर डॉट चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालेत आणि विकेटचा जर विचार केला तर 2 विकेट्स, म्हणजे एकूण 5 जे चेंडू आहेत ते कुठेतरी रन्स आलेले नाहीत या 5 चेंडूवर. फटका चांगला आहे, क्रॉस बॅटने खेळलाय, सिंगल रन्स. ताकद पहा, खूप चांगल्या पद्धतीने ताकद वापरले. लेदरचा पुरेपूर अनुभव आहे प्रणय घरत. जेव्हा आपण पवनसुत नवली संघाचा जेव्हा विचार करायचो तर ही जी जोडी आहे ती सातत्याने आपल्याला ओपनिंग जोडी म्हणून पाहायला मिळायची. एके बाजूला पाहिलं तर प्रणय असायचा, दुसऱ्या बाजूला तुषार. ही जोडी खूप फेमस आहे. पुण्याचे एकदा 50-52 धावा झाल्या आहेत. धावफलक हलवण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणखीन एक दमदार फटका येईल. क्या बात आहे, जबरदस्त नजारा पाहायला मिळतोय तुषार घरतच्या बॅट मधून. आता मात्र आणखीन एक षटकार येतोय आणि षटकारांची संख्या विचारली तुषारच्या बॅट मधून तर आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते 8 षटकारांच्या माध्यमातून ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण 58 धावा, 59 धावा खेळतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, चेंडू हवेत गॅप मध्ये खेळलाय, निघून जाईल 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 101 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर 86 धावांचा होता, तो मात्र मोडीत काढला आणि
100 आतापर्यंत एक धावा झाल्यात. पुन्हा एकदा हा देखील चेंडू शॉर्ट पिच होता, त्याला पुल केला आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय कंप्लीट. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 105 धावा. जर या टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर 115 धावांचा हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 105 धावा झाल्या आहेत, मात्र खूप वेगाने धावा आल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला, पाहायला मिळेल किती धावा येतील. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा होता. सिंगल रन्स तर कंप्लीट केले आणि एकच धाव. जाणीव आहे की एक धाव ही देखील महत्वाची आहे. 106 धावा झाल्या आहेत आणि 107 धावांचं लक्ष असणार आहे. तो म्हणजेच नक्कीच आई गौराई 67 म्हणजे 67 धावांवर या ठिकाणी नक्कीच नॉट आउट राहिलाय. 20 चेंडू मागे जबरदस्त कामगिरी केली, जबरदस्त फलंदाजी केली. ब्रँड ऑफ नवली मिस्टर तुषार गरत आपल्याला पाहायला मिळाला. आठ षटकार आणि 3 चौकाराच्या माध्यमातून धावा जमवल्या. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर करण मोरे ह्याने देखील भरपूर चांगली कामगिरी केली आणि खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगले नॉट आउट राहिलाय. आणि जी गरज होती आपल्या संघाला की तुषार हा फॉर्मला येणं खूप गरजेचं आहे, ते मात्र इनफॉर्म पाहायला मिळाला. कारण की नवली संघ जर पाहिलं तर थोडंसं बॅड पॅच चालू होते, मात्र आज या ठिकाणी जर पाहिलं तर या मैदानावर आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचं दडपण नाही आहे, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रेशर नाही आहे आणि त्याच कारणास्तव इझिली डन केलंय. खूप चांगली फलंदाजी केली. यामध्ये 4 फलंदाज आपण पाहिले. तुषार मोरे पाहिला, तुषार गरत पाहिला, करण मोरे पाहिला आणि प्रणय गरत पाहिला. असे मात्र हे 4 फलंदाज पाहिले. 106 धावांचं लक्ष असेल तर नक्कीच आपल्या सोबत नक्कीच मनोरचा एक आवाज आपण पाहणार आहोत. तर राहुल सरांना आपण ऐकणार आहोत. तर नक्कीच पाहत राहा, ऐकत राहा. पवनसूत क्रीडा मंडळ नवली आयोजित ही भव्य टुर्नामेंट. इथे मात्र आपण जाऊया डीजे कडे आणि पुनवूया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जोडले जातील मायक्रोफोनवर राहुल. One, two, three, go! One, two, three, go! You know I like you. Let's get together, girl. You know.
हॅलो. धन्यवाद संतोषजी पाटील सर. वळूया या ठिकाणी सेकंड इनिंगकडे. आवश्यकता जर आपण बघितली तर 107 धावेचं मोठं आव्हान या ठिकाणी समोर ठेवण्यात आलंय. सरासरी आपण जर बघितली तर 17.83 एवढी सरासरी या ठिकाणी मेंटेन करावी लागणार आहे. हॅलो हॅलो माइक टेस्ट. हॅलो 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 चेक. तर 107 धावेचं टार्गेट आपण बघितलं. प्रथम फलंदाजी करताना आपण जर बघितलं तर तुषार मोरे एक या धावसंख्येवरती बाद झाले. तदनंतर आपण बघितलं तर तुषार घरत सरांच्या माध्यमातून 67 धावा अर्धशतक या स्पर्धेमधील पहिलं पाहायला मिळालं. आपण वन डे क्रिकेटमध्ये बघितलं सचिन रमेश तेंडुलकर सर्वात जास्त अर्धशतक 96, कुमार संगकारा 93 अर्धशतक पाहायला मिळाले. T20 क्रिकेटमध्ये विराट प्रेम कोहली यांचा दबदबा पाहायला मिळाला 38 अर्धशतक. दुसऱ्या क्रमांकावरती रोहित गुरनाथ शर्मा 33 अर्धशतक पाहायला मिळाले. इंडियन प्रीमियर लीग मध्ये डेव्हिड वॉर्नर यांच्या माध्यमातून 54 अर्धशतक. दुसऱ्या क्रमांकावरती शिखर धवन 47. तिसऱ्या क्रमांकावरती विराट प्रेम कोहली 44 आणि चौथ्या क्रमांकावरती रोहित शर्मा 40 हे अर्धशतकाचा रेकॉर्ड पाहायला मिळाला. परंतु तो या ठिकाणी परिपूर्ण करताना आपण बघितला तुषार घरत ब्रँड नवले. पहिला चेंडू अजय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेग मध्ये फ्लाइंग स्लीप मध्ये आपण पाहतोय करण मोरे यांना त्यांची बॅट देखील टळपली. 11 चेंडू त्यांनी फेस केले आणि 33 धावेचं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जानेवारीच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं होतं MLA अनिल बेलके ट्रॉफी मध्ये काही कमालीचं प्रदर्शन. 2 अर्धशतक, 2 प्लेअर ऑफ द मॅच आणि सर्वात मोठा अवॉर्ड मॅन ऑफ द सिरीज ठरले होते. रॉयल एनफिल्ड बाईकचा हकदार आपण पाहिला होता. आणि या ठिकाणी आपण बघितलं चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. 33 धावेचं योगदान दिलं फलंदाजीमध्ये. पुढील चेंडू यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टप्पा अचूक या ठिकाणी पाहायला मिळते. ब्रिजेश घरत अनुभव आहे एक दिग्गज क्रिकेटपटू आपण पाहतोय. नवली गावाचं नाव आपण पाहतोय आणि नवली गावातील आपण पाहतोय एकापेक्षा एक धुरंधर खेळाडू. तर या ठिकाणी आपण पाहतोय अजयच्या बॅट मधून हा येतो या इनिंग मधला पहिला षटकार. सहा धावेने आपण पाहतो अकाउंट ओपनिंग करताना. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत या षटकातील आणि 6 धावा. यावेळेस फास्ट अँड फ्युरियस चेंडू आपण पाहतोय. क्विक रिप्लाय आपण पाहतोय. षटकारानंतर निर्धाव चेंडूची सांगत्या ठिकाणी करताना ब्रिजेश घरत हा गोलंदाज आपण पाहतोय. अंतिम चेंडू P1 मधील फुलटच चेंडू पाहायला मिळाला. सरळ बॅटचा वापर, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय अजयचा परिपूर्ण होताना आपण पाहिला. 9 फलकावरती जर बघितलं तर धावा लागल्या 7. षटक परिपूर्ण झालंय पहिलं आपण बघितलं आणि पहिल्या ओव्हर मध्ये 7 रन विदाउट लॉस ऑफ विकेट. 7 धावा आपण पाहतोय. 7 जर्सी क्रमांक शुभमन गिल हा चांगला टच मध्ये आपण पाहतोय आणि ज्याने T20 वन डे आणि टेस्ट फॉर्मॅट मध्ये या तिन्ही फॉर्मॅट मध्ये शतक लगावण्याचा रेकॉर्ड केला आणि 5वा भारतीय फलंदाज ठरला. प्रथमतः कारनामा सुरेश रैना यांनी केला. तदनंतर दुसरा फलंदाज रोहित गुरनाथ शर्मा यांनी केला. तिसरा फलंदाज KL राहुल यांनी केला. चौथा फलंदाज विराट प्रेम कोहली यांनी केला आणि यंदाच्या वर्षामध्ये शुभमन गिल हा 5वाचा प्लेयर ठरला ज्याने T20 वन डे टेस्ट अशा तीनही फॉर्मॅट मध्ये शतक झळकवलं आणि रेकॉर्ड केला. 8 सप्टेंबर 1999 हा जन्मदिवस पाहायला मिळाला आणि अधिराज्य गाजवला वन डे क्रिकेट मध्ये आपण पाहतोय. यावेळेस पहिला चेंडू आपण बघितला. गोलंदाज आपण पाहतोय ध्रुव घरत. पहिला चेंडू वाईड बॉल. 8 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 8 रन. 107 धावेचं टार्गेट. 3 डिजिट स्कोर कार्ड आपण पाहतोय. यावेळेस ऍक्शन पॅक कॅलेंडर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. शुड बी टेकन अँड इट्स टेकन. सुंदर रीतीने आपण पाहतोय हा झेल या ठिकाणी परिपूर्ण करताना आपण पाहतोय.
सुंदर रीतीने डीप फॉरवर्ड लेग मध्ये आपण पाहतो यश पाटील यांना आणि उत्कृष्ट झेल या ठिकाणी परिपूर्ण पहिलं विकेटचं पतन आपण पाहतोय. अजय बॅक टू द डगआउट गॉन. नवीन फलंदाज रुपेश आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅच मध्ये सुंदर प्रदर्शन केलं, तोच फॉर्म कंटिन्यू करावा लागेल. परंतु समोर आपण पाहतोय गती वेगवान, गतीचा बेताज बादशाह आपण पाहतोय ध्रुव घरत. चांगल्या रीतीने आपण पाहतोय गोलंदाजी करताना पहिला चेंडू वाईड, तदनंतर विकेट आणि तदनंतर डॉट बॉल हा चेंडू पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटचा वापर आपण पाहतोय राईट हँडेड बॉलर मॅन विथ गोल्डन आर्म अर्थात ध्रुवला आपण पाहतोय ओव्हर द विकेटने. यावेळेस देखील गती आणि गतीने बीट झाला. चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये एक धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि आपण पाहिलं तर एक धाव परिपूर्ण रुपेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 9 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ आहे. एकंदरीत 9 चेंडू फेकून झालेत या इनिंग मधील आणि 9 धावा, 1 गडी बाद आई गौराई. यावेळी सुंदर रीतीने आपण पाहतोय इनफिल्डला ब्रेक केलं आणि चेंडू या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट कडे निघताना आपण पाहतोय अप्परकटचा स्ट्रोक राकेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. कर्णधार पद आपण पाहतोय आई गौराई संघाचं राकेशकडे आहे. 1 धाव जरूर मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय दुहेरी आकड्यावरती 10, परंतु तिहेरी आकडी धावसंख्या या ठिकाणी चेस करावी लागणार आहे. 107 107 धावेचं मोठं आव्हान समोर आहे. रुपेश आपण पाहतोय फलंदाज. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि याच विकेटचं पतन आपण पाहतोय कॉट बिहाइंड या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या रीतीने चेंडू आपण पाहतोय. हे व्हेरिएशन आहे, गती देखील आहे आणि याच कारणास्तव आपण पाहतोय एक सक्सेसफुल म्हणून पाहायला मिळालाय. आपण आताच्या काळामध्ये आपण उमरान मलिकला आपण पाहिलाय ज्याने भारतासाठी फक्त 6 वनडे सामने खेळले आणि सर्वात जलद गतीने चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड केला. 157.3 किलोमीटर प्रति तासाने तो चेंडू फेकला आणि तदनंतर T20 मध्ये त्यांनी अवघे 9 सामने खेळले आणि सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आणि जसप्रीत बुमराह याचा 154.9 चा रेकॉर्ड मोडीत काढला. 156.8 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चेंडू T20 क्रिकेटमध्ये फेकला आणि रेकॉर्ड उमरान मलिकने केला. परंतु एक स्लोवर चेंडू देखील पाहायला मिळाला, तो होता 94 किलोमीटर पर आवर. यावेळेस आपण पाहतो तशाच अनुषंगाने आपण पाहिलं मागील चेंडू स्लोवर होता आणि याच कारणास्तव फलंदाज बीट झाला आणि बाद देखील झालाय. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो प्रशांत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 7 धावा, षटक क्रमांक 2 मध्ये आपण बघितलं फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 3 आणि धावा लागल्या धाव फलकावरती त्या म्हणजेच 10. गोलंदाज आपण पाहतोय मयंक पाटील. मागील चेंडू स्विच हिट आपण बघितला. षटकार प्रशांत यांना आपण पाहतोय. मागील सामन्यामध्ये 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा कारनामा त्याने केला.
आणि यावेळेस आपण पाहतोय स्कोर कार्ड जर बघितलं तर धावा लागल्या 17 रन. षटक क्रमांक 3 मधील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती मयंक पाटील. फुल टॉस चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट. रिझनच्या डोक्यावरून हा येतोय प्रशांतच्या बॅट मधून. षटकार नो बॉल. फर्स्ट बीमार. धाबा लागलं धाव फलकावरती. त्या म्हणजेच 24 फ्रीड बॉल. फीड वरती आपण पाहतो ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये आहे. लॉंग चेस करावं लागेल. चेंडू थांबणार नाहीये. 2 बाउन्स अँड ओव्हर द लाईन. पवन सूद चौकार. धाबा लागला धाव फलकावरती 28 धावा 28 रन. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय चांगल्या रीतीची फलंदाजी पाहायला मिळते प्रशांत यांच्या माध्यमातून. साइड आर्म चेंज आपण पाहतोय आणि याचा पुरेपूर फायदा मिळाला. योग्य लेंथ लाईन आपण पाहतोय. वाईड यॉर्कर लेनचा मारा या ठिकाणी मयंक कडून होतोय. चेंडू निर्धावालाय. आतापर्यंत षटकातील आपण जर बघितलं तर 5 चेंडू फेकून झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 मधील मयंक पाटील समोर प्रशांत. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत. यस इट्स टेकन. विकेटचं पतन आपण पाहतोय. बिग विकेट. सॉफ्ट डिसमिसल. प्रशांत गॉन. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 4 मध्ये यश पाटील याला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये धाबा आहे. धाव फलकावरती 28 येणारे 18 चेंडू आणि 79 धावेचं मोठं टार्गेट या ठिकाणी समोर आहे. समोर राकेशला आपण पाहतोय. नवीन फलंदाज अमित 5व्या क्रमांकावरती आलाय. षटक क्रमांक 4 पहिला चेंडू यश पाटील. पहिला चेंडू आपण पाहतो. लेग ब्रेक. सुंदर रीतीने चेंडू हाताळला गेला. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने म्हटलं ना की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फारच महत्वाचा आहे आणि फुटवर्कचा अभाव येथून जाणवला आणि याच कारणास्तव राकेश बीट झाला. प्लेड अँड मिस डॉट बॉल. पुन्हा स्लोवर चेंडू आपण पाहतो. यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव जरूर या ठिकाणी मिळते. स्कोर कार्ड एका धाव्यासहित जाऊन पोहोचले. 29 धावा धाव फलकावरती आहेत. येथून षटकार चौकारांची गरज आहे. मोठे फटके येथून मारावे लागतील. एक्के दुक्के से काम नाही चलेगा मेरे दोस्त. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. दिल्ली तो अभी बहुत दूर है. राजधानी एक्सप्रेस पकडणी पडेगी आणि त्या स्पीडने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. परंतु ज्या अनुषंगाने यश पाटील गोलंदाजी करतोय आतापर्यंत सुरेखरित्या आपण पाहतोय. 3 चेंडू फेकून झालेत. फक्त 1 धाव त्याने खर्च केलाय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस चेंडू हवेत. यावेळेस यस सुंदर रीतीने झेल या ठिकाणी परिपूर्ण होताना आपण पाहतोय. विकेटचं पतन या ठिकाणी झालंय. विकेट नंबर 4 गॉन.
नवीन फलंदाज पंकज 6व्या क्रमांकावरती बॅटिंग ॲट नंबर 6 आई गौराई संघाच्या माध्यमातून. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल. बॅक टू बॅक विकेट्स पतन आपण पाहतोय. पंकज गोल्डन डक वरती बाद होताना गॉन. दोन बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय. हॅट्रिक वरती या ठिकाणी लागला गेला यश पाटील. हॅट्रिक साध्य करेल का यावर क्वेश्चन मार्क आहे. हॅट्रिक बॉल या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा रेकॉर्ड यश पाटील करेल का. ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टच चेंडू पाहायला मिळाला आणि एक धाव या चेंडूवरती मिळते. हॅट्रिक साध्य होणार नाही परंतु कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. षटक क्रमांक 4 परिपूर्ण झाले आणि धावा लागल्यात ते म्हणजेच 30 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यस डीज जो खुशबू की तरह जिसकी जुबान उर्दू की तरह मेरी शाम रात मेरी कायनात वो यार मेरा सैया सैया छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 सारी इश्क की छाव चल छैया सारी इश्क की छाव चल छैया. सुंदर रीतीने आपण पाहतोय एक तर्फी वन वे ट्रॉफी आपण पाहतोय. हा सामना पवनसुत नवली संघाकडून आतापर्यंत पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळालाय. त्यापूर्वी एकच धाव या ठिकाणी मिळते. मयंक पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी करताना षटक क्रमांक 5 मध्ये धावा लागल्यात 31 बॅकफुट वरती. आतापर्यंत आपण पाहतो आई गौरा या संघ येथून सर्व षटकर जरी आले तरी हार पत्करावी लागेल. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय मोठी धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. सेकंड हायस्ट स्कोर या ठिकाणी पाहायला मिळाला. नरपड्या संघाचा आपण जर बघितलं तर 115 धावा होत्या या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये आणि आज आपण पाहतोय 106 106 धावा या पवनसुत नवली संघाकडून पाहायला मिळाल्या. आणि सुंदर रीतीने होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज या ठिकाणी पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने एखादा शेतकरी असतो त्याला माहिती असतं, ठाऊक असतं की आपल्या शेतीचं पीक काय आहे, याच्यामध्ये कुठलं पीक योग्य रीतीने येईल. तशाच पद्धतीने आपण पाहतोय पवनसुत नवली मधील सर्व खेळाडूंना ठाऊक आहे या मैदानाचा चक्केपंच माहिती आहेत आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय आतापर्यंत थोडासा हवी ठरला गेलाय. यावेळेस आपण पाहतोय 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत चांगल्या रीतीने. आपण पाहतोय जणू काही 4 डिजिट OTP 1100 या ठिकाणी पाहायला मिळालाय. पुढील चेंडू यावेळेस सुंदर रीतीने सरप्राईज डिलिव्हरी अतिशय सुरेख आपण पाहत आहे. साईड आर्म चेंज केल्याचा फायदा या ठिकाणी मयंक पाटील याला मिळालाय आणि जी अनुषंगाने ॲबिलिटी आहे या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. चेंडू दोन्ही साईडनं वळवण्याची क्षमता आहे आणि तेच करताना आपण पाहतोय. अंतिम चेंडू षटक क्रमांक 5 मधील यापुढे स्फुटवून करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आपण पाहतोय. त्या ठिकाणी तुषार मोरे यांना आपण पाहू शकाल. षटक परिपूर्ण झाले. आता अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळते 6वं आणि 6व्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी गोलंदाज नयन घरत यांना आपण पाहतोय. 6वं आणि अंतिम षटक या ठिकाणी पाहायला मिळाला. तुषार मोरे मात्र गेले होते बॉलिंग क्रीज वरती परंतु या ठिकाणी नयन यांना मात्र प्राधान्य दिलं गेलं. पहिला चेंडू आपण पाहतो टप्पा चूक ठेवला. डॉट डिलिव्हरी मध्ये हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीने आपण पाहतोय आतापर्यंत पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय. ज्या अनुषंगाने भारतीय संघाचा बोलबाला
कालच्या दिवसामध्ये मात्र समाप्त झाला. तब्बल भारतीय संघ 2018 ते 2000 आतापर्यंत 23 सलग या 4.5 वर्षामध्ये भारतामध्ये बाय लॅटरल सिरीज वन डे मध्ये कधीच हारली नव्हती. परंतु तो कारनामा आपण पाहतोय ऑस्ट्रेलिया संघाने केला आणि भारतीय संघ पराभूत झाला. बायलॅटरल सिरीज मध्ये लगातार 24 सिरीज आपण जिंकल्या होत्या आणि ही 25वी बायलॅटरल सिरीज गमावली भारतीय संघाने. परंतु रेकॉर्ड कायम आहे, कारण की ऑस्ट्रेलिया संघाने आतापर्यंत 19 बायलॅटरल सिरीज लगातार जिंकण्याचा रेकॉर्ड तो मोडीत काढला गेला. 24 आणि 25वी सिरीज या ठिकाणी भारतीय संघाला पराभूत झाली. यावेळेस आपण पाहतोय या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. नयन गरत ओव्हर द विकेटने. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या रीतीने आपण पाहतोय हा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव या ठिकाणी मिळते. लेग बाईज या ठिकाणी पाहायला मिळेल. यस, या ठिकाणी पंच दर्शवत आहेत रितेश कदम सर. दुसऱ्या साईडनं आपण पाहतोय स्वप्नील केणी सर ऑफिशियल पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. दिग्गज पंच या स्पर्धेच्या माध्यमातून रखरखत्या सळसळत्या उन्हामध्ये अग्निदिव्य पेलत आहेत. हॅट्सअप असेल. या षटकातील 5वा चेंडू आपण पाहतोय निर्धाव जाताना. अंतिम चेंडू शिल्लक अंतिम षटकामधील पाहायला मिळाला. ग्रुप ए मधील आपण बघितला आजच्या दिवसामध्ये साई एकता बिरवाडी हा संघ क्वालिफाईड झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय ग्रुप बी मधील अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पवनसुत नवली असंघ या ठिकाणी सुपर 8 मध्ये क्वालिफाईड होताना पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक आई गौराई.